जे मस्साजोगचे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली सभापती महोदय, या सरपंचांना अक्षरशः उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्घुण हत्या झालेली आहे। त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे। कशा पद्धतीने मारहाण झाली, किती व्रण आले, किती वळ आले, काय काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक कराड जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे, मी आरोप जबाबदारीने करतो सभापती महोदय, वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। अनेक घटना आहे। आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली। साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय। एका सरपंचाचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुलेआमपणे, मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो, तर या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीने सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे। मस्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे याचे हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आपण अशा पद्धतीनं या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं का? आमच्या संभाजीनगरमध्ये 2 वर्षात 75 खून झाले सभापती महोदय। या शहरातील पुंडलिक नगर, जिन्सी, MIDC, सिडको परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मानलेला आहे। पोलीस आयुक्त योग्य ते पावलं उचलत नाही। पोलीस आयुक्त फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची झेलण्यामध्ये गुंतलेले आहेत। आपण या ठिकाणी 75 खून होत असताना पूर्णपणे लक्ष दिलं जाऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। सभापती महोदय, हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या मागच्या काळामध्ये, पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये घडल्या, मुंबईमध्ये घडल्या, पण आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या पुत्राचं नाव आलं होतं, संकेत नाव आहे त्याचं काय झालं? नाव आलं, नाव कुठे गेलं? आता नागपूरमध्ये घटना घडली होती, जे मंत्री होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्यांच्या मुलाचं नाव हिट अँड रन मध्ये होतं। नंतर काय झालं? बाकीच्यांचे मुलं अटक झाले, पुण्याचा मुलगा अटक झाला, मुंबईचा अटक झाला, पण नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एका मंत्र्याच्या मुलावर गुन्हाच दाखल झाला नाही, दुसरा माणूस बसवला गेला। जो न्याय पुण्याला लागला, जो न्याय मुंबईला लागला, तो न्याय या नागपूरच्या घटनेत सुद्धा लागला पाहिजे। मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवणं या राज्याला सभापती महोदय शोभादायक नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने अशा पद्धतीनं या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडोळे या ठिकाणी सभापती महोदय काढले जातात, वाटतं त्याच्याकडं आज राज्याची जनता, मला असं वाटतं, एक हवालदिल झालेली आहे। सभापती महोदय, सत्ताधारी लोक या गुन्हेगारांकडे, मंत्री लोक सगळे दुर्लक्ष करत असताना या राज्यामध्ये अनेक आर्थिक घोटाळे होतात। सभापती महोदय, या राज्यामध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, याच्यातल्या 35 सोसायट्या आज अवसाण्यात गेलेल्या आहे। सभापती महोदय, अवसाण्यात गेल्यानंतर काय काय झालं याचे एक एक किस्से, हे सगळे जर किस्से बघितले सभापती महोदय, की या कोणाच्या संस्थात, याच्यामध्ये जवळपास 50,000 कोटी रुपये जनतेचे गुंतलेले आहेत। मलकापूर अर्बन बँक कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराची। सभापती महोदय, यांच्या प्रचाराला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री आले, जी मलकापूर अर्बन बँकेमधून अनेक लोकांना फसवलं गेलं, अनेक लोकांच्या ठेवी गहाळ झालेल्या आहे, अनेक लोकांनी आंदोलन केले। फक्त मलकापूर विदर्भ किंवा अकोला जिल्ह्यापुरती नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बँक असताना या ठिकाणचे ठेवीदार आजही सभापती महोदय चिंतित आहे। आणि म्हणून ही मलकापूर अर्बन बँक ज्याचे अध्यक्ष आहेत ते आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार सभापती महोदय।
सभापती महोदय, आणखी एक किस्सा मी आपल्याला सांगू इच्छितो. एक ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह सोसायटी